सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, पुन्हा एकदा कायदा लिहिलाय बापानं आमच्या, आम्हाला शिकवता काय, अशा आविर्भावात जगणाऱ्या काही अडाणचोट लोकांसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तुमच्या एका विशिष्ट जातीचे किंवा धर्माचे किंवा वंशाचे किंवा लिंगाचे बाप नाहीत, तर ते संपूर्ण विश्वाचं बाप होण्यात बसलेले आहेत. त्यामुळं त्यांच्यावर जी जबाबदारी आहे ही सगळ्या विश्वाची जबाबदारी आहे, तुमच्या एका जातीची जबाबदारी नाही. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांकडं आणि त्यांनी लिहिलेल्या कायद्यांकडं पाहत असताना आपण एक वैश्विक मानवी कल्याण डोळ्यासमोर ठेवून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. सगळ्याच केसेसमध्ये असं होतं असं मला म्हणायचं नाही, पण ज्या ज्या केसेसमध्ये असं होतं त्या सगळ्याच केसेस पुरावा म्हणून, तुम्हाला शक्यतो ह्या गोष्टी माहिती नसतील, पण जे कायद्याचे अभ्यासक आहेत, कायद्याचे विद्यार्थी आहेत, जे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात, त्यांच्यासोबत एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून तुम्ही कधीतरी चर्चा करून बघा. ज्यावेळेस कोणत्याही केसेस सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचतात त्यावेळेस त्या केसेसचा दुर्गामी आणि प्रतिगामी म्हणजे चांगला आणि वाईट परिणाम समाजावर कुठपर्यंत होतो, किती प्रमाणामध्ये होतो, याचं ॲनालिसिस सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया करत असतं. तसंच ॲट्रॉसिटीचं सुद्धा ॲनालिसिस सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने 2018मध्ये केलेलं आहे. कदाचित ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतात, कारण आपण कधी अभ्यास करत नाही. आत्तदीप भव हे जे बुद्धाचं सिद्धांत आहे, हा जे बुद्धाचं वाक्य आहे, याच्याशी आपला कधी संबंध आलेला नसतो. आपला संबंध फक्त जय भीम बोलो किधर भी चलो इथपर्यंतच आलेला असतो. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं कायद्याची भाषा काय केलेली आहे, न्यायाची परिभाषा काय केलेली आहे, न्याय म्हणजे दुसऱ्यावर अन्याय करणे आहे का, या सर्व गोष्टीवर माझ्या मते तरी प्रबोधन व्हायला पाहिजे. पण आम्ही अडकून पडलो जातीय समाज सुधारकांवर रिसर्च करण्यामध्ये. त्यामुळे कायद्याचा जो विषय आहे हा प्रलंबित राहिला, मागेच राहिला. तो कायदा म्हणजे नेमकं काय, कायद्याची भाषा काय, त्याची परिभाषा काय, त्याची संकल्पना काय, तो कशा पद्धतीनं वापरला पाहिजे, कुठं वापरला पाहिजे, कोणाच्या विरोधात कसा वापरला पाहिजे, वापरत असताना त्याचे दुष्परिणाम काय होतील, त्याचे चांगले परिणाम काय होतील, यावर कोणीही चिंतन करताना दिसत नाही. त्यामुळे ॲट्रॉसिटीच्या ज्या खोट्या केसेस होत आहेत ना, ॲट्रॉसिटीच्या खोट्या केसेसमुळे ॲट्रॉसिटी कायद्याची माती होत आहे. त्याचं सरण तुम्ही रचलेलं आहे. आज तो स्मशानभूमीमध्ये घटका मोजत आहे. 2018च्या निर्णयाने सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या ॲट्रॉसिटी कायद्याला अक्षरशः सरणावर टाकून दिलेलं आहे. आता फक्त त्याला आग लावून पेटवायचीच वेळ बाकी आहे. आणि ह्याचं सगळं श्रेय जातं ह्या अडाणचोट नेत्यांना, ज्यांना ॲट्रॉसिटीचं आणि कायद्याचं सुद्धा माहिती नसतं. जातीच्या झुंडशाहीच्या बळावर कुठेही जायचं आणि गुन्हे दाखल करायचे. त्याचं ग्राउंड काय आहे माहीत नाही, त्याची रिॲलिटी काय आहे माहिती नाही. खरंच तो ॲट्रॉसिटी कायदा तिथे लागू झाला आहे का, त्याचं सामाजिक शोषण झालं आहे का, याच्याबद्दल कुठलीही माहिती न घेता तो आपल्या जातीचा आहे, तो आपल्या जवळचा आहे, तो आपल्या संघटनेचा आहे, तो आपल्या पक्षाचा आहे म्हणून त्याच्या समर्थनात उभं राहणं आणि पुढच्याच्या विरोधामध्ये ॲट्रॉसिटी दाखल करणं, इथपर्यंतच आपल्या संघटना आणि नेते मर्यादित आहेत. पण त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस त्या केसचं इन्व्हेस्टिगेशन होतं, त्याचा तपास होतो, त्याची चार्जशीट दाखल केली जाते आणि निकालाच्या वेळेपर्यंत तर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं निरीक्षण आहे, नॅशनल क्राईमचं जे इन्व्हेस्टिगेशन असतं त्याच्यामध्ये जवळपास 75% म्हणजे 75% केसेस सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया सांगते, हे मी नाही सांगत. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये हा डाटा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये 75% केसेस न्यायालयाने बंद केलेले आहेत. 75% ॲट्रॉसिटीच्या केसेस न्यायालयाने बंद केलेल्या आहेत. का बंद केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये
आणि न्यायालयाने नुसतं बंदच केलं नाही, तर जे आरोपी होते ना त्यांना निर्दोष मुक्त केलेलं आहे. त्याचं कारण असं होतं की हे जे रिपोर्ट फाईल होते, म्हणजे ज्या ॲट्रॉसिटी केसेस आपण दाखल करतो ना, त्याचा ज्यावेळेस हिअरिंग चालू होतात कोर्टामध्ये त्यावेळेस साक्षी पुरावे मिळत नाहीत किंवा मग फिर्यादीच मॅनेज होतात. यामुळं ह्या कायद्याची जी ही आहे, म्हणजे कायद्याची जी लाईफ आहे, लाईफ आपण कमी करत चाललेलो आहे. ॲट्रॉसिटी कायद्याला कोणाचाही विरोध नाही, मराठ्यांचा सुद्धा विरोध नाही. मी बऱ्याचशा मराठा मित्रांसोबत बोललेलो आहे. त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की आमचा ह्या कायद्याला विरोध नाही, आमचा विरोध ह्या कायद्याच्या नावाखाली जे खोटे गुन्हे दाखल होतात त्याला आहे. आणि त्याला आपलाही विरोध असला पाहिजे, कारण ते असो काय आणि आपण असो काय, आपण सर्व भारताचे लोक आहोत. आणि भारताच्या लोकांनी भारताच्याच लोकांवर अन्याय करणं हे चुकीचं आहे. याची जाणीव त्यांनासुद्धा आपण करून देणं गरजेचं आहे. तर त्याची जाणीव आपल्यामुळं त्यांना होत नसेल तर त्यांच्यामुळं आपल्यालासुद्धा त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. पण असं होताना दिसत नाही. 2006मध्ये 6ला चालू झालेली एक केस आहे, ज्या केसबद्दल मी तुम्हाला आज बोलणार आहे की ॲट्रॉसिटीची माती कशी होत आहे. 2006ला कराडमध्ये माझ्या मते हे सांगली सातारा इकडच्या साईडला कराड नावाचं गाव येतं. तिथे भास्कर कारभारी गायकवाड हे एका फार्मसी कॉलेजवर माझ्या मते हेल्पर म्हणून 3rd ग्रेडचे एक कर्मचारी म्हणून कामाला होते. औषध निर्माण महाविद्यालयामध्ये, म्हणजे बी फार्मसीचं फार्मसीचं महाविद्यालय आहे आणि त्याच्यामध्ये ते कामाला होते, भास्कर कारभारी गायकवाड. तर या भास्कर कारभारी गायकवाडांचा जो कर्मचाऱ्यांचा वार्षिक अहवाल रिपोर्ट असतो, हा रिपोर्ट चुकीचा दाखल केला म्हणून ह्या भास्कर कारभारी गायकवाड यांनी त्याचे जे वरिष्ठ होते, म्हणजे त्या कॉलेजचे विभाग प्रमुख होते डॉक्टर किशोर बुराडे आणि सतीश भिसे, डॉक्टर प्राचार्य जे होते ते सतीश भिसे, यांच्या विरोधामध्ये जातीय मानसिकतेतून यांनी माझा वार्षिक रिपोर्ट चुकीचा दिला म्हणून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल केली. आता त्यांनी त्यांचा रिपोर्ट जातीच्या द्वेषातून दिला का खरंच ते तसं वागत होते, यावर सुद्धा आपण शहानिशा करणं काळाची गरज होती. त्यावेळेस ती आपण केली नाही, पण ती ॲट्रॉसिटी केस दाखल झाली. पण तुम्हाला पण माहिती असेल ॲट्रॉसिटीमधले जे प्रोव्हिजन्स असतात, जर एखादा सरकारी अधिकारी असेल किंवा सरकारी नोकरदार असेल तर त्याला अरेस्ट करण्यासाठी, जसं आता हेमंत पाटलांवर इकडे हे झालेलं आहे, गुन्हा दाखल झालेला आहे, तर हेमंत पाटलांना पोलिसांना डायरेक्ट अरेस्ट करता येत नाही. त्याच्यासाठी त्यांना लोकसभेचे जे सभापती आहेत त्यांचं परमिशन घ्यावं लागतं आणि आफ्टर दॅन दे कॅन अरेस्ट टू हेमंत पाटील. तशाच पद्धतीनं जो सरकारी अधिकारी असेल तर त्या सरकारी अधिकाऱ्याच्या वरच्या अधिकाऱ्याचं परमिशन पोलिसांना घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर त्यांना ते अरेस्ट करता येतं, त्याच्या अगोदर अरेस्ट करता येत नाही. तर त्यावेळेस हे जे भास्कर गायकवाड आहेत, भास्कर गायकवाड यांनी डॉक्टर बुराडे आणि डॉक्टर भिसे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्यानंतर त्यांचे जे वरिष्ठ होते त्यांच्या वरिष्ठांकडे पोलीस गेले. ते डॉक्टर महाजन होते. तर डॉक्टर महाजनांकडं पोलीस गेल्याच्यानंतर महाजनांनी त्यांना अरेस्ट करण्यासाठी, म्हणजे हे जे भिसे आणि बुराडे हे जे कॉलेजचे विभाग प्रमुख आणि प्राचार्य आहेत, ह्यांना अरेस्ट करण्यासाठी नकार दिला. 2011मध्ये त्यांनी तो नकार दिला. त्यावेळेस गायकवाडांनी महाजन, बुराडे आणि भिसे ह्यांना अरेस्ट करण्यासाठी परमिशन देत नाहीत म्हणून गायकवाडांनी, जो फिर्यादी आहे, यांनी महाजन यांच्या विरोधामध्ये डायरेक्ट ॲट्रॉसिटी दाखल केली. म्हणजे महाजन यांचा रिपोर्ट तयार करणारे जे 2 अधिकारी होते, त्या 2 अधिकाऱ्यांना अरेस्ट करण्यासाठी पोलीस ज्यावेळेस महाजनांकडे त्यांचं परमिशन घ्यायला गेले त्यावेळेस महाजनांनी त्यांच्या अधिकाऱ्यांबद्दल परमिशन द्यायला नकार दिला. याचं कारण हे पण आपण लक्षात घेऊ शकतो की ह्याचं जे ग्राउंड आहे केसचं, ते रिॲलिटी असल्याशिवाय इतक्या कोणीही मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विरोध करत नाही. सहसा कायद्याला तर कोणीच विरोध करत नाही, चौकशीला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. पण डॉक्टर महाजनांकडे गायकवाडांबद्दल काहीतरी पुरावे असतील
जेणेकरून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या खालच्या सहकाऱ्यांना अरेस्ट करण्यापासून नकार दिला. आणि त्यानंतर महाजनांनी, गायकवाडांनी डायरेक्ट महाजनांवरच ॲट्रॉसिटी दाखल केली. आता महाजनांना गायकवाडांना गाईड करणारं कोण होतं मला माहीत नाही. त्यांची रिॲलिटी त्यांना गाईड करणाऱ्यांनी पाहिली होती का नाही ते पण मला माहीत नाही. पण ज्यावेळेस हे मॅटर हायकोर्टामध्ये आलं त्यावेळेस हायकोर्टाने डॉक्टर महाजनांच्या विरोधात दाखल केलं. हायकोर्ट काय करतं, मी बऱ्याचशा केसेसमध्ये असं पाहिलेलं आहे की सेशन कोर्ट जे ग्राउंड प्रेझेंट करतं, मॅक्झिमम प्रमाणामध्ये हायकोर्टसुद्धा सेशन कोर्टाने दिलेल्या ग्राउंडवरच हायकोर्ट निर्णय घेत असतं. पण सुप्रीम कोर्ट तसं नाही करत. सुप्रीम कोर्ट कॉन्स्टिट्यूशनल बॅकग्राऊंड जे आहे, कॉन्स्टिट्यूशनल राईट्स अँड रिकॉग्निशन जे आहेत ह्याचा विचार करत असतं. त्याच्यामुळे हायकोर्टानं डॉक्टर महाजन यांना सुटका दिली नाही. महाजन यांची केस नाकारली. मग महाजन त्या ॲट्रॉसिटीच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टाने, मी तुम्हाला खोटं नाही सांगत, तुम्ही ते जजमेंट काढून वाचा. सुप्रीम कोर्टाचं 69 पेजेसचं जजमेंट आहे. 2018 सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने डॉक्टर महाजन वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या नावाने ते जजमेंट आहे. तर ते जजमेंट सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने दिलं. त्या जजमेंटमध्ये ॲट्रॉसिटी केसची अक्षरशः माती करण्यात आलेली आहे. माती. ज्या ॲट्रॉसिटी केसमध्ये अगोदर 2018च्या अगोदर डॉक्टर महाजन वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसच्या अगोदर ॲट्रॉसिटी केसमध्ये कोणत्याही व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्याला तात्काळ 24 तासाच्या आत अटक करण्याचे प्रोव्हिजन्स होते. त्याला 24 तासाच्या आत अटक करण्याचे प्रोव्हिजन्स होते. 2018च्या डॉक्टर महाजन वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसमुळं, म्हणजे ह्या खोट्या केसमुळं, ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर 7 दिवसात प्राथमिक चौकशीची प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. म्हणजे 7 दिवसाचा कालावधी त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने ठरवून दिला. आता काही लोक कालपासून बोंब मारत होते की हेमंत पाटलांवर ॲट्रॉसिटी दाखल झाली पण त्यांना अजून अरेस्ट झाली नाही. तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने 2018च्या केसमध्ये हे निरीक्षण नोंदवलेलं आहे. हे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं की 7 दिवसाच्या आत चौकशी करून तुम्ही त्याच्यावर कारवाई करावी. प्राथमिक चौकशी सुरू असताना तसंच खटला दाखल झालेला असताना संबंधित व्यक्तीला अटक करणे अनिवार्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अगोदर काय होतं, गुन्हा दाखल झाल्याबरोबर आरोपीला अटक करणं अनिवार्य होतं. 2018च्या ह्या सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या निर्णयानं ॲट्रॉसिटी केसची माती केली आणि त्याला अरेस्ट करणं अनिवार्य नाही असंच जजमेंट सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने दिले. आरोपी सरकारी नोकरीस असल्यास, वरिष्ठाच्या आणि सामान्य नागरिक असल्यास पोलीस अधीक्षकांच्या याच्याशिवाय त्याला ते अरेस्ट करता येत नाही. न्यायदंडाधिकाऱ्याने अटकेच्या परवानगीच्या कारणांची कसून खातरजमा केली पाहिजे. गुन्हा नोंदवण्यामागे वाईट हेतू किंवा बदनामीचा प्रयत्न असेल तर अटकपूर्व जामीन दिला पाहिजे. ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये 2018च्या पूर्वी अटकपूर्व जामीन ही सुविधा नव्हती. हे जरा ज्ञानी लोकांच्या चळवळी चालवणाऱ्या जनावरांनी लक्षात घ्या. तुम्ही स्टंट करता, तुम्हाला त्याची पब्लिसिटी मिळत असेल, तुमचे 4-5 भक्त तुमच्या बाजूने उभे राहत असतील, पण ज्यावेळेस एखादी केस लँडमार्क जजमेंटसाठी जाती ना त्यावेळेस त्या कायद्याची माती होती. आणि अशीच माती ॲट्रॉसिटी ॲक्टची खोटे गुन्हे दाखल करण्यामुळे झालेली आहे. आणि हे खोटे गुन्हे कोण दाखल करतं यावर सुद्धा बोलायची आता पुढं वेळ येऊ देऊ नका. सावध व्हा लवकरच, नाहीतर हा कायदा तुम्हालाही नाही आणि आम्हालाही नाही, खालकुत्र्याला अशी अवस्था होणार आहे. ज्या ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये गुन्हा दाखल झाल्याबरोबर त्या व्यक्तीला अरेस्ट करण्याचं प्रावधान होतं ते आता 7 दिवसावर ढकलण्यात आलं. जामीन देण्याचा जो काही विषय होता तो जामीन नव्हताच. आता जामीन नाकारता येणार नाही असं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने स्पष्ट सांगितलं. त्याचं कारण असं आहे
की ॲट्रॉसिटीमध्ये बऱ्याचशा केसेस खोट्या दाखल होतात. याचा डेटा 2018च्या ह्या डॉक्टर महाजन वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र केसमध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये दाखल करण्यात आला होता आणि त्या डाटावर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने हा निकाल दिलेला आहे. एखाद्या व्यक्तीच्या राजकीय किंवा आर्थिक व्यवहारामध्ये सुद्धा असे बरेचसे प्रकरणं होतात. आता आर्थिक व्यवहारामध्ये IPC किंवा आता हे खाजगी सावकारीचे वगैरे विषय वेगवेगळे कायदे असतानासुद्धा लोक जाणीवपूर्वक ॲट्रॉसिटीचाच वापर त्याच्यामध्ये करतात. हे सुद्धा निरीक्षण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या निदर्शनास त्यावेळी माझ्या मते तिथं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे जे काही वकील होते अमरेंदर शरण यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. त्याच्यामुळं ॲट्रॉसिटी कायद्याची जी तीव्रता होती, त्याचा जो धाक होता, तो 2018च्या कायद्याने संपुष्टात आणलेला आहे. ही बाब पण आपण लक्षात घ्या. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने हे जजमेंट दिलेलं आहे की आता त्याच्यामध्ये अँटिसिपेटरी बेल मिळते. अँटिसिपेटरी बेल ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये मिळते. त्यामुळं मी 3 दिवस झालं जे बोंबलतोय याच्यामध्ये मला काही लोक सायको म्हणतात, त्याचा मी धन्यवाद आभारी आहे. त्यांच्याकडे जर कोणता स्पेशालिस्ट डॉक्टर असेल की जो मी सायको आहे हे सिद्ध करू शकत असेल किंवा मी सायको झालो आहे आणि माझ्यावर ट्रीटमेंट करू शकत असेल तर त्यांनी त्या डॉक्टरांनासुद्धा माझ्याकडे पाठवून द्यावं. मी त्याच्याकडून ट्रीटमेंट घ्यायला तयार आहे. पण माझी विनंती आहे भावांनो, तुम्हीही माझे भाऊच आहात आणि तेही माझे भाऊच आहेत, कारण आपण भारताचे लोक आहोत. आणि हे भारताच्या लोकाचं हे जे स्टेटस आपल्याला भारताच्या राज्यघटनेने दिलेलं आहे, हे जर टिकवून ठेवायचं असेल आपल्याला, तर ते टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी संगनमताने कराव्या लागतील. प्रत्येकच गोष्टीला जातीचं भांडवल बनवून जमणार नाही. सुप्रीम कोर्टाचा हा जो काही निर्णय आहे, या निर्णयाने मी म्हणतो ना, तुम्ही कुठल्याही कायदेतज्ञाला जाऊन विचारा, ॲट्रॉसिटी ॲक्टची सरण रचलं आहे. ज्यावेळेस आपण माणूस मेल्याच्या नंतर त्याचं सरण रचतो. ज्या गुन्ह्यामध्ये 2018च्या केसच्या अगोदर अँटिसिपेटरी बेल नव्हती, तिथं आता बेल मिळते आहे. अँटिसिपेटरी बेल मिळते. गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर 24 तासाच्या आत आरोपी अटक झाला पाहिजे, हे सुद्धा प्रोव्हिजन होतं. आता 7 दिवस त्याच्यामध्ये DCP लेवलच्या, SSP लेवलच्या, DYSP लेवलच्या अधिकाऱ्याला इन्व्हेस्टिगेशन करण्याचे राईट सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने दिलेत. त्याच्यामुळं तो 7 दिवस त्याला अटक करायचं की नाही तो अधिकारी ठरवतो. अगोदर तसं नव्हतं, त्याला 24 तासाच्या आत अरेस्ट करावं लागायचं. त्यामुळं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या ह्या निरीक्षणामुळे ह्या खोट्या केसेस दाखल होत आहेत. ही बाब सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या निदर्शनास आल्यामुळे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने या कायद्यामधील जे काही प्रोव्हिजन्स होते, जे काही अतिशय कडक होते, त्याला पूर्णपणे झोपवून टाकलेलं आहे. त्यामुळे मी परवाच्या दिवशीपासून तुम्हाला बोंबलून हेच सांगतोय की समजा उद्या जर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियापर्यंत हेमंत पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही केस जर गेली आणि जर हे पुन्हा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये सिद्ध झालं की हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर तुम्ही विचार करा, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अगोदरच अँटिसिपेटरी बेल दिलेला आहे, 7 दिवस अरेस्टचं ऑर्डर दिलेलं आहे. खोट्या केसेस दाखल होतात हे 2018मध्येच सिद्ध झालेलं आहे. आता सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया जर हे लँडमार्क जजमेंट झालं आणि जर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाला या लोकांनी, म्हणजे या मराठा लोकांनी जे ॲट्रॉसिटीच्या विरोधात आहेत, या सगळ्या लोकांनी जर संपूर्ण देशातला ॲट्रॉसिटी च्या खोट्या केसेसचा जर पुन्हा डेटा 2015 नंतर 2023पर्यंतचा जर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये हेमंत पाटील यांच्या केसमध्ये जर सबमिट केला, तर ॲट्रॉसिटी हा कायदा संपुष्टात येऊ शकतो. ही बाब लक्षात घ्या. कोणत्याही गोष्टीमध्ये उठून स्टंट करू नका. आणि ते होणारच आहे. हेमंत पाटलांनी अरेस्ट होण्यापासून अँटिसिपेटरी बेल घेण्याचं नाकारलं आहे. माझ्याकडं कालच बातमी आहे. ते अँटिसिपेटरी बेल घेणार नाहीत. याचा अर्थ ते लँडमार्क जजमेंटची वाट पाहत आहेत. लँडमार्क जजमेंटला ही केस प्रिपेअर करत आहेत. याचे दुष्परिणाम भविष्यामध्ये बौद्धांनासुद्धा भोगावे लागणार आहेत. कारण
आपल्याच काही अडणचोट लोकांनी ज्या खोट्या केसेसचं समर्थन करून जातीय झुंडशाहीच्या नावाखाली जे गुन्हे दाखल केलेले आहेत, ह्या गुन्ह्यांना पुढे ॲट्रॉसिटी ॲक्टचा घोट घेण्यासाठी प्रवृत्त केल्या जात आहे. बौद्धांमधल्या बुद्धिजीवी लोकांना माझी विनंती आहे, चळवळीची सूत्र अडाणचोटांच्या हातात देऊ नका. तुमच्याकडं जर थोडासा भेजा असेल तर आता तरी पुढं या. शिक्षित लोकांनी पुढं या, अभ्यासू लोकांनी पुढं या आणि ह्या गोष्टी लोकांना समजून सांगा. अन्याय अत्याचार होतात, मी त्याच्या विरोधात नाही, पण अन्यायाच्या आणि अत्याचाराचं आपण जर चुकीच्या पद्धतीनं रिप्रेझेंटेशन करत असू तर देशाच्या आणि एकंदरीतच न्यायव्यवस्थेच्या नजरेमध्ये आपली जी व्हॅल्यू कमी होत आहे ना, ती वाचवा. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.